नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइममध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तारदाळ येथे महाविकास आघाडी व शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला शुभारंभ. कोरोची जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस शेतकरी संघटना, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवशाहू विकास आघाडी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ दीपाली विनोद कोराने व कोरोची पंचायत समिती अधिकृत उमेदवार आनंद भास्कर शेट्टी, तारदाळ पंचायत समिती अधिकृत उमेदवार सौ शिन्ने यांच्या प्रचार शुभारंभ तारदाळ ग्रामदैवत शिरकाई देवीचे दर्शन घेऊन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. त्याचबरोबर तारदाळ गावभाग येथे जनसंवाद प्रचार रॅली काढण्यात आली. मतदारसंघातील पाणी पुरवठा, रस्ता, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ओपन पीस डेव्हलपमेंट, नागरिक सुखसुविधा यांच्याकडे विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही याप्रसंगी उमेदवार यांनी नागरिकांना दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, काँग्रेसचे नेते शशांक बावस्कर आदीसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहनही याप्रसंगी मान्यवरांच्याकडून करण्यात आले. सदर प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी महाविकास आघाडी उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.